एक बातमी पाहिली होती, की तुकाराम मुंडेंनी सांगितलेलं आहे, की एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरू नये. ते तेल फेकूनच देणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी गेल्या काही व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे, की तेल जे असतं ना, तेलकट पदार्थ खाणं हे अयोग्य आहे वगैरे हा सगळा भाग वेगळा आहे. पण तेल एकदा गरम करून थंड केलं आणि परत गरम केलं, तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. त्यामुळे तुकाराम मुंडे साहेबांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. समजा मी तुम्हाला सांगितलं, की सगळं खावा, फक्त त्याच्यामध्ये तेलकट काहीच खाऊ नका. आता गंमत बघा, तुम्ही तेलामध्ये बोट बुडवा आणि जिभेला लावून बघा. तेलाला काही चव असते का हो? काहीच चव नसते. पण तरीसुद्धा तेलकट न खाता जर आपण आहार केला, तर आपल्याला त्याची चवच लागत नाही. का कोणास ठाऊक. पण तेलामध्ये काहीतरी सपोर्टिव्ह चव असतेच. मग तेल खाणं जर चवीसाठी एवढं चांगलं आहे, तर मग कुठलं तेल खायचं? चला, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की कुठलं तेल कोणासाठी योग्य आहे ते. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 15 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबईमध्ये करते. आमचं क्लिनिक ठाणे, नवी मुंबई, दादर, पुणे या ठिकाणी आहे. मित्रांनो, मी सगळीकडे व्हिडिओ बघतो किंवा आपण डॉक्टरांकडे जातो, सगळीकडे सांगतात तेलकट खाऊ नका, तेल हानिकारक आहे, तेल कोलेस्ट्रॉल वाढवतं, लिपिड वाढवतं. मग तेल आपल्याला आवडतं का? खरं सांगायचं झालं ना, तर अमेरिकेतल्या एका जर्नलने 2025 मध्ये असं सांगितलेलं आहे, की तेलाने फॅट नाही वाढत. ॲक्चुअलमध्ये गोड पदार्थ जास्त खाल्ल्याने फॅट वाढत आहे. म्हणून आपल्याला तेल कमी करायलाच पाहिजे, पण त्याच्या अगोदर गोड पदार्थ बंद करायला पाहिजे. मग तेलाबाबतीत एवढं का सांगितलं जातं? आता बघा ना तुम्ही, की आपण एखादा व्हिडिओ बघतो, तेव्हा त्याच्यामध्ये सांगितलं असतं, की तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, लिपिड वाढतं. तेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं जातं, की तूप हे सुपर फूड आहे. तसंच नक्की काय आहे हे लक्षात घ्या. मित्रांनो, तेल ही अशी गोष्ट आहे, की ती प्रत्येकाच्या शरीरानुसार, गरजेनुसार आपल्याला घेणं गरजेचं असतं. आज आपण असेच काही तेलाचे गुण जाणून घेणार आहोत आणि कोणतं तेल कोणासाठी योग्य आहे हे जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत शेंगदाण्याचं तेल. शेंगदाण्याचं तेल हे मध्य भारतामध्ये वापरलं जातं, म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक या ठिकाणी शेंगदाण्याचं तेल वापरलं जातं. शेंगदाण्याचं तेल जे आहे ते काही प्रमाणामध्ये उष्ण आहे आणि स्निग्ध आहे. आता याची जी उष्णता आहे ती कंपॅरेटिव्हली मोहरीच्या तेलापेक्षा काही प्रमाणामध्ये कमी आहे. पण शेंगदाण्याचं तेल हे आपल्या पट्ट्यातल्या मतलब महाराष्ट्रातल्या लोकांसाठी योग्य तेल आहे. दुसरं तेल मोहरीचं तेल जे असतं, म्हणजे राईचं तेल जे नॉर्थ इंडियामध्ये वापरलं जातं, हे कफशामक आहे, तीव्र उष्णता देणारं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृमिघ्न आहे. आता राईचं तेल जे असतं ना, हे एवढं उष्ण असतं, की एखाद्या पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने राईचं तेल घेतलं, तर त्याच्या पोटामध्ये जळजळ होण्याची शक्यता आहे. तिसरं तेल आहे कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल, जे की साऊथला खूप वापरलं जातं. खोबरेल तेल हे स्वभावतः थंड आहे, स्निग्ध आहे आणि त्याचबरोबर शरीराला फायदाही देणारं आहे. आपल्या शरीराची ताकद वाढवायची असेल, तर खोबरेल तेल उपयुक्त असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त आहे. चौथं तेल आहे सनफ्लॉवर ऑइल. सनफ्लॉवर ऑइल हे टीव्हीवरती मार्केटिंग करून एवढं जास्त प्रमाणामध्ये बंबार्डिंग केलेलं आहे, एवढं ब्रेन वॉश केलेलं आहे, की आपण सनफ्लॉवर ऑइलच सगळीकडे वापरत असतो. सूर्यफुलाचंच तेल आपण सगळीकडे वापरत असतो. पण सूर्यफुलाचं तेलाचं जर तुम्ही एक ड्रॉबॅक बघाल, तर जास्त गरम जर झालं ना ते, तर त्याच्यामध्ये हानिकारक केमिकल्स निर्माण व्हायला लागतात. म्हणून सूर्यफुलाचं तेल काही पदार्थ तळण्यासाठी शक्यतो वापरू नये. शेवटचं तेल आहे ते बरेच जण वापरतात आणि ते घेणं योग्यही नाही आहे, ते म्हणजे पाम तेल. मित्रांनो, पाम तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं आणि त्याचबरोबर असे काही रिसर्चेस आहेत, की ज्याच्यामध्ये पाम तेलामुळे कॅन्सर निर्माण होण्याची शक्यता आहे, असं सुद्धा दर्शवलेलं आहे. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, पोटाचे विकार आहे, त्यांनी पाम तेल हे कधीही घेऊ नये. लक्षात घ्या, जर तुम्हाला तेलाचे पदार्थ खायचे असतील, तर प्रमाणात घ्या आणि तुमच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आहे का तुमच्या शरीरामध्ये थंडपणा जास्त आहे, याच्यावरती ऑब्झर्व्ह करून मग ते तेल निवडणं आणि ठरवणं गरजेचं आहे. आजचा हा तेलाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.